नमस्कार मित्रांनो, मी जयश्री सम्राज्ञी यूट्यूब चॅनल मार्फत आपल्या सर्वांचं स्वागत करते। आज मी जी कथा सांगणार आहे ती 1971चं जे बांगलादेश युद्ध झालं त्याबाबतची सांगणार आहे। ती कथा म्हणजे की त्यावेळची परिस्थिती कशी होती, की त्यावेळी प्रत्येक आणि जनमानसावरती काय परिणाम झाला होता याची माहिती मी आपणास देणार आहे। तशी तर माहिती आता आपण त्याच्यावरती आलेला सिनेमा पाहिलेला असेलच, त्यामुळे ती माहिती तशी आलेली आहे। परंतु प्रत्यक्षात त्यावेळी जसं आता सध्या की करोना काळात जे लोकांनी म्हणजे 2 वर्ष जे पाहिलेले आहेत तसंच आम्ही प्रत्यक्षदर्शी असणारे लोक आहोत आणि त्याच्यामुळे त्यावेळची परिस्थिती कशी होती ती मी तुम्हाला सांगणार आहे। तर आपला भारत देश जो आहे तो 1947ला स्वतंत्र झाला आणि त्याची फाळणी झाली। त्याच्यामध्ये पाकिस्तान हा अस्तित्वात आला। पाकिस्तान जो होता त्या पाकिस्तानमध्ये पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान असे 2 भाग होते। पूर्व पाकिस्तान म्हणजेच आत्ताचा जो पश्चिम बंगाल आत्ताचा जो बांगलादेश आहे तो पूर्व पाकिस्तान म्हणजे आत्ताचा बांगलादेश जो आहे तो, आणि पश्चिम पाकिस्तान अशा पद्धतीने पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान मिळून पाकिस्तान बनला होता। पूर्व पाकिस्तान जो आहे तो आपल्या पश्चिम बंगालला लागूनच असल्यामुळे आणि पाकिस्तान जो आहे की पाकिस्तान पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान यांच्यामधलं जे अंतर आहे ते साधारणपणे 1400 ते 1600 किलोमीटर इतकं आहे। त्याचप्रमाणे पूर्व पाकिस्तान इथली जी भाषा आहे ती बंगाली होती। पश्चिम पाकिस्तानात राहणाऱ्या लोकांची जी भाषा जी होती ती उर्दू होती आणि उर्दू हीच त्यांची राज्यभाषा होती। त्यामुळे तिथल्या लोकांमध्ये जी भांडणं व्हायची जी कारणं आहेत आणि असणारं जे अंतर आहे त्याच्यामुळे ती अंतर भाषा हे त्यांचे विषय होते। त्याचप्रमाणे पूर्व पाकिस्तानामध्ये जे जास्तीत जास्त ताग वगैरे जे होतं ते निर्यात केलं जायचं आणि त्याचा जो पैसा यायचा तो पश्चिम पाकिस्तानाच्या विकास कामं करण्याकरता खर्च केला जात होता। त्यामुळेही म्हणजे त्यांच्यामध्ये ती भांडणं होण्याची कारणं होती। त्या अशा पद्धतीने 1970 मध्ये तिथे सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि शेख मुजीबुर रहमान जे आहेत ते निवडून आले। ते निवडून आल्यानंतर त्यांना सर्वाधिक मतं मिळाली होती आणि त्यांची अपेक्षा होती की ते पाकिस्तानचे पंतप्रधान होतील। परंतु पश्चिम पाकिस्तानातल्या लोकांनी त्यांना पंतप्रधान होऊ दिलं नाही। त्यांनी कितीही झालं तरी त्यांना पंतप्रधान होऊ द्यायचं नाही असं त्यांनी ठरवलं होतं। त्यामुळे पूर्व पाकिस्तानातले जे लोक होते ते अत्यंत चिडले होते। त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये जवळजवळ युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती। लोक आंदोलनं करायला लागली होती आणि आंदोलनं वगैरे सुरू होती। आणि इकडचं जे लष्कर होतं पश्चिम पाकिस्तानातलं ते त्यांचे जी काही आंदोलनं होती त्या आंदोलकांना म्हणजे आंदोलनं चिरडून टाकण्याचा त्यांचा प्रयत्न चालू होता। आणि जरी ते निवडून आले तरी शेख मुजीबुर रहमानना पाकिस्तानचं पंतप्रधान होऊ द्यायचं नाही असं त्यांनी मात्र ठरवलेलंच होतं। मग पुढे त्यांनी काय केलं, शेख मुजीबुर रहमान यांना देखील त्यांनी अटक केली। मग जे पाकिस्तानचं जे सरकार पाकिस्तानचं जे लष्कर होतं त्या लष्कराने काय करावं की जिथे जिथे जे लोक म्हणजे शेख मुजीबुर रहमानच्या बाजूने जे आवाज उठवत होते की आमचा पंतप्रधान झाला पाहिजे तिथे जिथे म्हणजे शाळा कॉलेजेस युनिव्हर्सिटीज पुन्हा त्याच्यानंतर जे गव्हर्नमेंटचे जे ऑफिसेस होती त्या सर्व ऑफिसेसवरती लष्कर जाऊन हल्ला करत होतं। तिथल्या लोकांना ते मारत होतं म्हणजे ठारच मारत होतं। महिलांची अवस्था त्याहून बिकट होती। महिलांना कितीतरी म्हणजे त्यांचं मारल्या गेल्या होत्या। त्याचप्रमाणे त्यांच्यावरती अत्याचार झाले होते। त्याच्यामध्ये लहान मुली देखील सोडण्यात आल्या नव्हत्या आणि जवळजवळ हे इतक्या मोठ्या प्रमाणात झालं होतं जवळजवळ 90 लाखापर्यंत लोकांना ठार मारलं गेलं होतं। मग अशी जी आणि त्या लोकांना खाणं पिणं पण नाही काही नाही आणि त्यांना चारी बाजूनी म्हणजे त्यांना सळोकी पळो करून सोडलं होतं। मग अशा परिस्थितीमध्ये त्यांना भारतामध्ये येण्याशिवाय पर्याय नव्हता आणि मग पूर्व पाकिस्तानातले जे लोक होते ते आपल्याकडे पश्चिम बंगालकडे यायला सुरुवात झाली।
हे पश्चिम बंगालचे लोक जे आहेत आपल्या भारतातील, त्यांची ही भाषा जी आहे ती बंगाली आहे. पूर्व पाकिस्तानातील लोकांची भाषा देखील बंगाली. आणि त्याचप्रमाणे एक दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळी इंग्रजांचं राज्य होतं त्यावेळी 1905 मध्ये ज्यावेळी बंगालची फाळणी झाली होती त्यावेळी पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगाल असे दोन निर्माण केले गेले. तर ते त्यावेळी जेव्हा निर्माण झाले त्यावेळी त्या लोक एकमेकांशी इतके ते गुंतलेले होते की त्यांनी त्यावेळी आंदोलनं करून पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगाल म्हणजे झालेली फाळणी त्यावेळी इंग्रज सरकारला देखील रद्द करावी लागली होती आणि त्यांना पुन्हा एकत्रित जोडण्यात आलं होतं. त्यामुळे बंगालची फाळणी त्यावेळी रद्द झाली होती. मग ही लोक भावनेने एकमेकांशी जोडलेली असल्यामुळे पश्चिम बंगालमधील लोकांनी पूर्व पाकिस्तानामधून येणाऱ्या लोकांना सरळ येऊ दिलं होतं. ती लोक आपल्या देशामध्ये येत होते आणि असे निर्वासितांचे लाखोनी लोंढे यायला लागले होते. त्या लोकांच्या राहण्याची, खाण्याची, पिण्याची जी सोय होती ती भारताला करावी लागत होती. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण माणुसकी दाखवली होती. परंतु हे जे होत होतं ते चुकीचं होत होतं. त्या लोकांनाही आम्ही किती दिवस सांभाळणार होतो. म्हणून मग शेवटी इंदिराजींनी जवळजवळ प्रत्येक देशामध्ये जाऊन म्हणजे अमेरिका, रशिया सगळीकडे जाऊन त्यांनी मोठे मोठे जे आहेत जे देश होते तत्कालीन त्यावेळी सर्वांना त्यांनी सांगितलं की हे जे पाकिस्तान करतंय ते चुकीचं करतंय, तर तुम्ही कृपा करून याच्यामध्ये लक्ष घाला आणि आम्हाला युद्ध नको आहे असं त्यांनी सांगितलं. परंतु त्यावेळी कोणीही मध्ये पडायला तयार नव्हतं आणि कोणीही मध्ये पडायला तयार नसल्यामुळे मग शेवटी इंदिराजींनी जवळजवळ सर्वांना समजावून सर्व देशांना सांगितलं की ही युद्ध जे आहे आम्हाला नको आहे, तरी सुद्धा तुम्ही मध्ये पडा, त्यांना पाकिस्तानला समजवा. परंतु कोणी कुठल्याही देशाने मध्ये पडले नाहीत. शेवटी इंदिराजी आल्या सर्व दौरे करून आणि मग त्यांनी पाकिस्तानची 2 हात करायचं ठरवलं. आपल्या लष्कराला त्यांनी सांगितलं काही झालं तरी आता आपण युद्ध करायचं. आपल्या लष्कराने देखील त्याला विरोध केला नाही. आपल्या पंतप्रधानांनी सांगितलेलं आहे त्याच्यानुसार ते वागले आणि दुसऱ्या देशाच्या स्वतंत्रतेसाठी आपण आपले लोक लढण्यास तयार झाले, माणुसकीसाठी लढण्यासाठी तयार झाले. आणि आपले लोकांनी जे आहे ते जे युद्ध जे आहे त्या युद्धाला आपले लोक म्हणजे आपले सैनिक देखील कित्येक कामी आले आणि त्यांनी युद्धाला सुरुवात केली. आता पाकिस्तानने टार्गेट जे करायचं ठरवलं होतं ते आपले जे एअरपोर्ट्स होते तिथे टार्गेट करायचं असं त्यांनी ठरवलं होतं. आणि त्यानुसार म्हणजे त्यावेळची परिस्थिती काय झाली होती ते मी तुम्हाला आता थोडक्यात सांगते. त्यावेळी जेव्हा युद्ध जाहीर झालं त्यावेळी मग आम्ही जे शाळेमध्ये तेव्हा शिकत होतो त्या साधारणपणे मी त्यावेळी 3रीत वगैरे होते आणि मग की जर परकीयांचं ज्या शत्रूचं जर विमान आलं तर भोंगे वाजवले जातील आणि हे जे भोंगे आहेत ते कोणकोणत्या वेगवेगळ्या टोनमध्ये असतील. म्हणजे शत्रूचं विमान येत आहे त्यावेळी किंवा शत्रू आपल्यावरती हमला करत आहे त्यावेळी येणारा भोंग्याचा आवाज हा वेगळा असेल. त्यानंतर शत्रूने आपल्या हद्दीमध्ये प्रवेश केलेला आहे त्यावेळचा आवाज वेगळा असेल आणि शत्रूला आपण परतवून लावलेला असेल त्यावेळचा आवाज वेगळा असेल. ज्यावेळी पहिला भोंगा वाजेल किंवा शत्रू आलेला आहे याची जेव्हा आपल्याला चाहूल होईल की पहिला भोंगा वाजल्यानंतर आपण प्रत्येकाने आम्हाला शाळेमध्ये सांगितल्यानुसार की जो आपला बाक असेल त्या बाकाच्या खाली जाऊन लपायचं आणि त्याच्यानंतर मग दुसरा भोंगा वाजेल, तिसरा भोंगा वाजेल की ज्यावेळी की शत्रू सैन्य पळून गेलेला आहे हे जेव्हा आपल्याला कळेल तेव्हा तोपर्यंत आपण बाकाखाली लपून राहायचं आहे आणि त्यानंतरच आपण बाहेर यायचं आहे. असं आम्हाला सगळ्या सूचना दिल्या. आमच्याकडून प्रात्यक्षिक करून घेण्यात आली आणि जवळजवळ शाळेमध्ये हे प्रत्येक दिवशी म्हणजे दिवसातून 1 वेळा ते 2 वेळा असं प्रात्यक्षिक करून घेतलं जात होतं. आणि प्रात्यक्षिक करून घेतलं गेल्यानंतरच जवळजवळ 2 ते 3 दिवसांनी संध्याकाळची आम्ही शाळेतून आलो होतो आणि असं साधारणपणे संध्याकाळचं साधारणपणे 7च्या नंतर अंधार तर झालेलाच होता आणि भोंगा वाजला तरी लोकांना म्हणजे त्याचं इतकं गांभीर्य नव्हतं. म्हणजे भोंगा वाजलाय शत्रू आलेला असेल किंवा आपल्याला एक प्रॅक्टिस म्हणून सुद्धा म्हणजे तुम्हाला कळावं असं हे असेल म्हणून वाजला असेल असंच लोकांना वाटलं. परंतु तिथून जे आम्ही पार्ल्यात राहत होतो आणि सांताक्रूजचं एअरपोर्ट तिथून जवळ आहे, जाणारी येणारी विमानं जी आहेत तिथं पार्ल्यातल्या लोकांना सहज दिसतात आणि मग तिथून पार्ल्याच्या एअरपोर्टवरून
सांताक्रूजच्या एअरपोर्टवरून जे हवेमध्ये जे अग्नीचे म्हणजे जे गोळे सोडण्यात आले ते कंटिन्युअस, म्हणजे आम्ही प्रत्यक्षात म्हणजे दिवाळीला सुद्धा जे सोडले जात नाहीत तशा पद्धतीचे, म्हणजे दिवाळीचा सुद्धा जो फटाक्यांचा जो धूर किंवा फटाक्यांचा जो जी आग असते किंवा जे आहे ते सुद्धा त्याला कमीच अशा पद्धतीने ते मोठे असे गोळे आकाशामध्ये अग्निगोळे सोडण्यात येत होते. सगळीकडे पहिल्या भोंगा वाजल्यामुळे सगळीकडे ब्लॅकआउट झालं होतं. ब्लॅकआउट म्हणजे सर्वांनी आपल्या लाईट्स ज्या आहेत त्या संपूर्ण बंद करायच्या, संपूर्ण लाईट्स बंद करायच्या. जिथे ज्यांनी लाईट कुठे एखादी दिसत होती तिथे जे प्रत्येक व्यक्ती हा आपण एक स्वयंसेवक आहे यानुसार वागायला सुरुवात झाली होती. जिथे लाईट दिसत होती तिथे अक्षरशः लोकांनी दगडं मारून की लाईट बंद करा अशा पद्धतीने सूचना दिल्या आणि लोकांनी ब्लॅकआउट म्हणजे पूर्णपणे अंधार केला होता. आणि हे जे गोळे आहेत आकाशामध्ये सोडणं हे जवळजवळ कंटिन्युअस बराच वेळ चालू होतं. लोक बरेच घाबरले होते. लोकांनी सुद्धा बाहेर पडू नका, कारण हे गोळे जर कुठे लागले तर माणसं, आणि काही लोक जे असेच बघायला म्हणून जे बाहेर पडले त्यांना हे गोळे लागले ती लोक मृत्युमुखी देखील पडली होती. अशा पद्धतीने त्या दिवशी भरपूर विमान शत्रूचे आम्हाला ते जे काही कळलं ते दुसऱ्या दिवशी पेपरमधून कळलं. त्याच्यानंतर त्या दिवशी शत्रू गेलेला आहे याचा भोंगा वाजला. सर्वांना हायसं झालं होतं. परंतु दुसऱ्या दिवशी जे काही वर्तमानपत्र आली होती त्याच्यामध्ये मग सगळीकडे सांगण्यात आलं की शत्रूची विमानं ही आली होती, परंतु आपल्या भारतीय सैनिकांनी आगबोटी ज्या मोठी मोठी जहाजं होती ती अरबी समुद्रामध्ये ठेवली होती आणि त्याच्यामध्ये इमारती उभ्या केल्या होत्या, पुट्ट्याच्या इमारती उभ्या केल्या होत्या. त्याच्यामध्ये संपूर्णपणे लाईट्स लावण्यात आल्या होत्या आणि जे लाईट्सला अरबी समुद्रामध्ये संपूर्ण लाईटिंग झाल्यामुळे शत्रूला वाटलं होतं ही मुंबई आहे आणि ह्या मुंबईमध्ये, आणि त्यांनी जे काही बॉम्ब टाकले होते ते अरबी समुद्रामध्ये टाकले गेले होते. 2 बॉम्ब पडले होते परंतु ते अरबी समुद्रामध्ये पडले होते. आणि तिकडे पाकिस्तानने मात्र संपूर्ण मुंबई आम्ही जळून बेचिराख केलेली आहे, संपूर्ण मुंबई जळालेली आहे अशा पद्धतीचं तिकडे त्यांनी वक्तव्य वर्तमानपत्रातून बातम्या द्यायला सुरुवात केली होती. परंतु आपली जी हुशारी होती, आपली हुशारी कामी आली होती. आपली मुंबई आपण त्यावेळी वाचवली होती. आणि अशा पद्धतीने मग सगळेजणांना म्हणजे की आता युद्ध अगदी आपल्या जवळ येऊन ठेपलेलं आहे ज्याची सर्वांना कल्पना आली होती. मग दुसऱ्या दिवशी आम्हाला आमच्या आईवडिलांनी पण सांगितलं आम्हाला तर ऑफिसला जावंच लागेल, परंतु तुम्ही मात्र मुलांना म्हणजे आम्हाला सांगितलं की तुम्ही काही घरातच बसून राहा, काही बाहेर म्हणजे शाळेला जाण्याची काही आवश्यकता नाही आहे, तुम्ही आज घरात बसा. परंतु ज्या सूचना आहेत की त्याच्यानुसार तुम्ही आज घरामध्ये जर भोंगा वगैरे वाजला तर मात्र कॉटच्या खाली सर्वांनी जाऊन लपायचं आहे. म्हणजे तेव्हाच्या कॉट ज्या होत्या म्हणजे आताचे जे डबल बेड जे आहेत की त्या पद्धतीचे नव्हते, म्हणजे आताचे सोफा कम बेड आहेत तसे नव्हते. तर तेव्हा जे होतं ती लोखंडी कॉट असायची आणि त्या कॉटच्या खाली भरपूर जागा असायची, त्याच्यामध्ये मग लपून तुम्ही बसा असं त्यांनी सांगितलं. आई वडिलांनी आम्हाला अशा सूचना दिल्या. त्या सूचनानुसार आम्ही हे केलं आणि त्या दिवशी देखील 10च्या दरम्यान पुन्हा एकदा भोंगा वाजला. आम्ही घाबरलो. आम्ही सगळी आम्ही 4 भावंड त्या कॉटच्या खाली जाऊन मी लपून बसले. मी मोठी असल्यामुळे सर्वांना तिथे हे केलं आणि बसले. परंतु म्हणजे इतकं टेन्शन म्हणजे जे आहे ते मला इतकं आलं होतं की त्या टेन्शनमध्ये मला हे सुद्धा कळेना की आम्ही नक्की 4 भावंड आहोत. मी प्रत्येक वेळी आम्ही मोजून प्रत्येकाला 1 2 3 4 1 2 3 4 मग कधी कधी मी स्वतःला मोजायला नव्हती. अरे बापरे 3च आहेत, आता एखादं कुठे गेलं, एखादा आपला भावंड आपलं कुठे गेलं, म्हणजे इतकं टेन्शन त्यावेळी ते आलं होतं. म्हटलं संध्याकाळी जर आई वडील आले ऑफिसमधून आणि जर ते म्हणाले की नाही बाबा ह्याच्यामधलं एखादं कोणतरी भावंड नाही आहे तर म्हटलं आपल्याला कळेल. अशा पद्धतीने म्हणजे इतकं मी टेन्शन त्यावेळी घेतलं होतं. आई वडील संध्याकाळी आले, त्यांनी म्हणजे काहीच बोलले नाहीत. म्हटलं म्हणजे आम्ही आहोत ते सगळेजण बरोबर आहोत असं मला खात्री झाली. परंतु युद्ध जे आहे ते चालूच होतं आणि मग त्याच्यामध्ये असं जे युद्ध चालू झालं अमेरिकेने देखील त्याच्यामध्ये उडी घेतली आणि अमेरिकेने त्यावेळी सांगितलं की आम्ही पाकिस्तानच्या बाजूने आहोत आणि त्यांनी आपली जे जहाज आहे ते समुद्रामध्ये उतरवलं होतं. आता आपले सुद्धा लोक जरा घाबरले. जर अमेरिका जर याच्यामध्ये युद्धामध्ये पडली पाकिस्तानच्या बाजूने तर आपला काही निभाव लागणार नाही, कारण आपल्याकडे तितकं सैन्यबळ आपल्याकडे होतं, परंतु आपल्याकडे तितकं जे युद्ध सामुग्री जी आहे ती तितकीशी नव्हती.
कारण आपल्याला सुद्धा म्हणजे नुकतंच देश स्वतंत्र झालेला आहे आणि काही आपण ज्या आपल्या प्राथमिक गरजा आहेत त्याच्याकडेच आपण वळलेलो होतो आणि ह्याच्यातून युद्ध आपल्याला परवडणार नव्हतं. आणि अशा वेळी आपण ते दुसऱ्याकरता करणारे युद्ध करत होतो, दुसऱ्याच्या स्वातंत्र्याकरता हे युद्ध करत होतो. आणि आता अमेरिकेने पण त्यांच्या बाजूने जायचं ठरवलंय म्हटल्यानंतर आपलं काही खरं नाही असं सगळ्यांना हे झालं. तेव्हा आई वडिलांनीही आम्हाला सांगितलं की आता जर असं झालं तर आम्ही तुम्हाला गावाला सोडू आणि आम्ही मात्र ऑफिसला इथे आम्हाला जावं लागेल. आम्हाला त्यावेळी खूपच भीती वाटली. परंतु 2 दिवसानंतर पुन्हा एक बातमी आली पेपरमधून, वर्तमानपत्रामधून की रशियाने देखील आपलं जहाज समुद्रामध्ये उतरवलेलं आहे. जर अमेरिकेचं जहाज येत असेल तर त्यांचंही जहाज हे भारताच्या मदतीला येणार आहे असं म्हटलं. मग अमेरिकेचं जे जहाज येणार होतं ते अर्ध अंतर जेव्हा रशिया येत आहे असं म्हटल्याबरोबर त्यांनी ते काही पुढे आलं नाही, तिथूनच ते माघारी वळालं. आणि तोपर्यंत आमच्या सैनिकांनी खूप बाजी मारली होती. जवळजवळ आपण युद्ध जिंकलो होतं, ढाक्यापर्यंत आपण पोहोचलो होतो आणि रोज म्हणजे आपल्याला कळत होतं की आज आपलं सैनिक इथपर्यंत गेलेला आहे अशा आपल्याला सूचना येत होत्या, बातम्या कळत होत्या आणि त्याच्यानुसार आपल्या सैनिकांना मनोबल वाढवण्याचं काम इंदिराजी फार चांगल्या पद्धतीने करत होत्या. त्यांचं जे आकाशवाणीवरूनचं भाषण जे असायचं त्याच्यातून प्रत्येकाला जी ऊर्जा मिळत होती, प्रत्येकाला त्यांनी जे भाषणामधून सैनिकांना, प्रत्येक व्यक्तीला त्यांनी मनोधैर्य कोणाचं इथे खचू देत नव्हत्या. आणि अशा पद्धतीने हे युद्ध आपण जिंकलं. त्याच्यामध्ये जवळजवळ 90,000पर्यंत पाकिस्तानी सैनिक जे आहे ते आपल्याला शरण आलं होतं. पण शरण आलेल्याला आपण कधीही मरण देत नाही. आपण त्यांना जरी शरण त्यांना आपण क्षमाच केली. आणि अशा पद्धतीने आपण जे आहे दुसऱ्यासाठी आपण युद्ध केलं. त्यांना त्यांचा देश आपण घेऊन दिला. त्यांना आपण आपला नवीन देशाची निर्मिती झाली. त्याला पूर्व पाकिस्तान म्हणण्याच्या ऐवजी त्याला बांगलादेश हे या देशाची निर्मिती झाली. आणि शेख मुजीबुर रहमान यांना आपण पूर्व पाकिस्तान म्हणजे बांगलादेशचे ते पंतप्रधान झाले. आणि एक सुवर्ण अक्षराने एक नोंदवलं गेलं की एका देशाने दुसऱ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा देऊन त्यांना स्वातंत्र्य दिलं. इंदिराजींनी जे अतुलनीय धैर्य त्यांनी आणि आपल्या सैनिकांनी जे दाखवलं त्याच्यामुळे त्याचं कौतुक जे आहे ते खरोखर करण्यासारखं होतं, वाखाणण्यासारखं होतं. ही जी मी माहिती आपल्याला जी दिलेली आहे ती त्यावेळची जी परिस्थिती होती ती तुम्हाला मी सांगितली. ही जी माहिती आपल्याला कशी वाटली त्याबद्दल तुम्ही मला सांगा. त्याचप्रमाणे त्याचे कॉमेंट्स देखील करा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करण्यास मात्र विसरू नका.